आता बातमी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातनं। आजचा महत्त्वाचा दिवस आहे आणि अशातच लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली योजना राज्याच्या तिजोरीवर किती मोठा झटका देऊन गेलेली आहे हे आता समोर येते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं। शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77,000 कोटी रुपयांची देयकं ही अद्याप प्रलंबित आहेत। शासनानं दिलेले चेकही ट्रेझरीमध्ये पैसे नसल्यामुळे वठतच नाहीयेत। हा खळबळजनक आरोप राज्य कंत्राटदार महासंघाने केलाय। महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतील आर्थिक चणचणीचा मोठा फटका हा राज्यभरातल्या विकास कामांनाही बसतोय। मागील वर्षापर्यंत कंत्राटदारांची एकूण थकबाकी 89,000 कोटी रुपयांच्या घरात होती। कामाचे पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदारांनी आत्महत्या देखील केलेली होती। जे पैसे रिलीज करण्यासाठी शासन ऑर्डर पाठवतं ते प्रत्यक्षात पैसे ट्रेझरीमधून पासच होत नाहीत। जवळपास 20-25 दिवस, महिना, दीड महिना, 3-3, 4-4 महिने हे ट्रेझरीमध्ये हे चेक पास होत नाहीत। याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाहीये आणि पैसा नाही। त्यानंतर नवीन कामं जी विकासाची आहेत ती गेल्या 12-13 महिन्यात राज्य शासनाने विकासाची कामं अजूनही मंजुरी केलेली नाहीत। ही मंजूर न केल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार 1.5 लाख, त्यानंतर मजूर सहकारी संस्था, ओपन कंत्राटदार 1 लाख, अशा जवळपास 3.5 ते 4 लाख कंत्राटदारावर उपजीविकेचे साधन जे कंत्राटदार हा व्यवसाय आहे हा अत्यंत धोक्यात। 89,000 कोटींचे चेक दिलेले आहेत कंत्राटदाराला आणि तिजोरीमध्ये मात्र खरखडाट आहे। मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंट सुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत। आता बजेट आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे। थोडं कदाचित मागे पुढे होईल झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत। सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांना पैसे दिले जातील। दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून कंत्राटदार टेंडर निघाला, पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाही। त्यासाठी आंदोलन होतात, काही लोकांनी आत्महत्या केली। दरवेळेला आम्ही अधिवेशनामध्ये हा आवाज उठवतो, पण अद्यापही कुठल्याही परिस्थितीची माहिती सरकारच्या वतीने किती थकबाकी आहे, काय थकबाकी आहे हे सांगितलं गेलेलं नाही। हे दुर्दैवाचं एवढंच नव्हे तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या तिथल्या आरोग्य विभाग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंट आहेत, PWD असेल, इरिगेशन असेल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर ठेवलेले आहेत, हजारो कर्मचारी तिथं काम करत आहेत, त्यांचे सुद्धा पगार वेळेवर होत नाही। ही वस्तुस्थिती आहे। आमच्याकडे त्या तक्रारी आलेल्या आहेत। सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे आणि म्हणून या असलेल्या निधीच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजगी आहे। उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे। सप्लिमेंटरी बजेटमुळं या सरकारचं आर्थिक नियोजन विस्कटलेलं आहे। हे जूनचं अधिवेशन असू दे, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये लक्षात या ठिकाणी आलेल्या पुरवण्या मागण्यातून आणि एकूणच सरकारची आर्थिक परिस्थिती ही वाईट आहे। हे गेले आम्ही 6 वर्ष झालं, 6 महिने सांगतोय की अनेकांची बिलं दिले गेलेली नाहीत, अनुदान तटलेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेतलं अनुदान तटलेलं आहे। लाडक्या बहिणींचे अनुदान कट करण्याचं काम या सरकारनं त्या ठिकाणी केलं का? ही KYCची अट पूर्वी नव्हती का? सरकारकडे पैसे नाहीत म्हणून आता जे अनुदान मिळते त्यांचं कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे जो निधी फायनान्स डिपार्टमेंटकडून रिलीज केला जातो तो रिलीज देखील त्या ठिकाणी थांबवलेला आहे। आता फायनान्स आणि प्लॅनिंगला इन्स्ट्रक्शन आहेत, एखाद्या डिपार्टमेंटची फाईल आली तर त्यात क्वेरी काढा, ती परत जाऊ द्या, तोपर्यंत निधी देण्याचा विषय या ठिकाणी येत नाही। एकूणच बघितली तर आता या 7 तारखेच्या बजेटला लक्षात येईल की मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारनं जे नियोजित खर्च दाखवले होते ते किती खर्च झाले, उत्पन्नाची बाजू किती त्या ठिकाणी आले हे 7 तारखेला स्पष्ट होईल। एकूणच अर्थकारण या राज्याचं व्यवस्थित नाही हे चित्र महाराष्ट्रामध्ये आता आलेलं आहे स्पष्ट।